ओके, नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या गावठी ब्लॉगरमध्ये पुन्हा एकदा. आज आपण जाणार आहोत आदराई जंगलला. त्याच्यासाठी आपण आज एक ट्रेकर सोबत जातोय. गाडी इथे एका पेट्रोल पंपवर थांबलेली आहे. तर मला तुम्हाला फक्त दाखवायचं आहे की जेव्हा बाहेर जाण्याचा जो क्रेज असतो तो किती असतो. फक्त माझ्या मागे या साईडला पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत. त्या पूर्ण गाड्या फक्त पेट्रोल आणि फक्त बाहेर ट्रेकला त्यासाठीच गाड्या आहेत. तुम्हाला भारी भारी दाखवतो, ट्रेकर दाखवतो. तुम्हाला जी माझ्या मागे गर्दी दिसते ना, ती गर्दी फक्त आणि फक्त ट्रेकर्सची आहे, जे ट्रेकिंग करायला जातात त्यांची गर्दी आहे. एका ठिकाणी ॲट ए टाईम जवळपास 15 ते 20 गाड्या तिथे थांबलेली आहे आणि प्रत्येक वेळेस गाडी येते. बघू शकतो माणूस गर्दी फक्त तुमचं गाडी एक गर्दी असते. माझ्या मागे या साईडला सगळीकडे ट्रेकिंग. मी फक्त अशी अपेक्षा करतो की हे सगळे एका ठिकाणी ट्रेकला नाही जावं, वेगवेगळ्या ठिकाणी जावं. सगळे एकाच ठिकाणी गेले तर झाला आमचा कार्यक्रम. तर मित्रांनो, कालू वॉटरफॉलकडे जाताना आम्हाला एक असा रस्ता लागला. तो रस्ता बघून मला एक गाणं सुचलं, मी पेश करतो तुमच्यासाठी. आडवान तिडवा खड्डा चंद्रवानी पडलाय ग, मेला कंत्राटदार हसतोय कसा की कोकणकर पडला ग. या आकांताचा तुला इशारा कळला ग, खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला ग. नमस्कार मित्रांनो, परत तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या गावठी ब्लॉगर चॅनलमध्ये. आज आपण जाणार आहोत कालू वॉटरफॉलला. आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच वॉटरफॉल प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रसिद्ध वॉटरफॉल येतो देवकुंड वॉटरफॉल. त्यानंतर आपण आज आलो आहे कालू वॉटरफॉलला. तर आपण कालू वॉटरफॉलबद्दल थोडीशी बेसिक माहिती जाणून घेऊ. कालू वॉटरफॉल अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो. या वॉटरफॉलची तुम्हाला ट्रेकिंग सुरुवात करण्यासाठी सर्वात पहिले इकडे बघू शकतो मी मागे साईडला, या साईडला हे सर्वांना गाव आहे. या गावातून तुम्हाला ट्रेकिंग सुरू करायची आहे. या वॉटरफॉलला जाण्यासाठी आपल्याला 2 ट्रेक लागतात. सगळ्यात पहिले ट्रेक असतो एक आदराई जंगल ट्रेक. आदराई जंगल ट्रेक म्हणून तुम्हाला काय करायचं, पूर्ण जंगलामधून ट्रेक करत जायचं. जवळपास आदराई जंगल ट्रेक ही 5 ते 6 किलोमीटरची आहे आणि तुम्ही तेव्हा कालू वॉटरफॉलच्या टॉपला पोहोचाल. दुसरी जी ट्रेक आहे ती आहे कालू वॉटरफॉलची बेसची ट्रेक. तर ती ट्रेक तुम्हाला जास्त लांब नाही आहे. ती ट्रेक फार तर फार 2 ते 3 किलोमीटर आहे. त्या ट्रेकसाठी तुम्हाला या सर्वांना गावातून तुम्हाला जायचं आहे. आपल्याला पुढे गेल्यावर बघायची ती ट्रेक कशी मध्यम आहे, सोपी आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता काही तुम्ही माझ्या मागे. जेव्हा आपण हे ट्रेक चालू करतो ना, ट्रेक चालू केल्यानंतर ही ट्रेक काही जास्त हार्ड नाही आहे, मध्यम ट्रेक ही. तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रेक करसाल त्या टायमाला तुम्हाला जाताना खूप जास्त काही असा अवघड रस्ता लागणार नाही. सेम सोपी आणि सरळ अशी पायवाट लागते. त्याच्यामुळे तुम्हाला इथे दमायचं काही काम नाही आहे. हा ट्रेक काही खूप मोठा पण नाही आहे. जे आपण कालू वॉटरफॉलच्या जेव्हा खाली बेसला जातो ना, तेव्हा फक्त तुम्हाला 2.5 ते 3 किलोमीटर चालायचं आहे. पण जेव्हा तुम्ही आदराई जंगलातून चालत येतं वरनं ह्या साईडनं, तेव्हा तुम्हाला जवळपास 5 ते 6 किलोमीटरची ट्रेक आहे. त्याच्यामुळे तुम्ही बेसची पण ट्रेक प्रिफर करू शकता किंवा आदराईची पण करू शकता. तसं आपण या मीडियम ट्रेकनं चालत येऊ. समोर आल्यावरती तुम्हाला लगेच तुमच्या डोळ्याला कालू वॉटरफॉलचं दृश्य दिसून जाईल. बघू शकता. ज्या टायमाला मित्रांनो तुम्ही सपाट भागावरनं परत ट्रेक चालू करता, त्या टायमाला परत तुम्हाला असं छोटंसं एक जंगल टाईप लागतं. त्या आणि जंगलात एक अशी छोटीशी पायवाट आहे, त्यातनं तुम्हाला जायचं आहे. माझ्यासोबतचे मित्र बघू शकता, ट्रेक चालू व्हायच्या आधी दमलेले इथं बसले. ट्रेक चालू व्हायच्या आधी बसलेत खाली. आमचे लीडर इथं ट्रेक चालू व्हायच्या आधीच टेन्शनमध्ये दिसत आहे. 2 मॅडम इथून उभे आहे, त्या पण खूप टेन्शनमध्ये दिसत आहे मला. हे पूर्ण ग्रुपचा विस्काळ झाला असं वाटतंय. हे बघायला आले वॉटरफॉल पण बघताय मोबाईल आणि हे निसर्गाचा आनंद घेत आहे. त्या साईडला तुम्ही बघू शकता, तो आहे कालू वॉटरफॉल आपल्याला इथनं दिसतोय. आता आपण या रस्त्याने तिकडं तसं डोंगरातनं ट्रेक करत जाणार आहोत. मित्रांनो, तुम्ही हा बघू शकता, आमचा ग्रुप समोर राहिला आणि जो आमच्या ग्रुपला जो ॲडवाइस देणार, ग्रुपला जो सांगणार माहिती, तोच माणूस मागे राहिले. बघू शकता. दादा तुमचं नाव सांगा. अभिजित कोटे. हे अभिजित कोटे आमचे आपले गायडन्स आहे.
इथले लोकलचे ते आम्हाला गायडन्स करणार आहे. हां, जर तुम्ही इथे ग्रुप करून येता येतं तुम्हाला अभिजित दादाला तुम्ही गाईड म्हणून इथे घेऊ शकता. कारण इथं जेव्हा तुम्ही ग्रुप करून येता तेव्हा ग्रुप करून आल्यानंतर तुम्हाला इथे गाईड घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मनाने एकटं जाऊ शकत नाही. कारण की ही जी ट्रेक आहे, बेसिक ट्रेक आहे जे डायरेक्ट वॉटरफॉलची, ती थोडी तुम्ही तिथे वाट चुकू शकता. त्यामुळे तुम्हाला इथे गाईड्स घेणं गरजेचं आहे. आम्ही जो वॉटरफॉलचा ट्रेक करतो एकदम सोपा आणि सिंपल आहे, पण तरी तुम्ही बघू शकता जसं काही 10-10 किलोमीटर चालून आले असे यांचे चेहरे दिसत आहे. सिंपल ट्रेक असूनही हा असं वाटतो की हा जवळपास 4-5 दिवसापासून झोपला नाही. चल बेटा मन में लड्डू फुटा. दोन मुली काय बोलतात त्यांना समजत नाही. जोरात बोला, आम्हाला पण कळलं पाहिजे. आणि हाय करा. बेटा मन में दूसरा लड्डू फुटा. जल्दी तुम्ही जेव्हा या रस्त्याने चालत येतात त्या टायमाला तर हा जो ट्रेक निवडलाय, या ट्रेकला तुम्हाला सांगितलं मी मागेच माणूस सोबत लागतो. तुम्ही या साईडला रस्ता भुलू शकता. त्यामुळे तुम्हाला समोर अशी एक पायवाट दिसते छोटीशी. हे आम्हाला गाडी करणारे भैया, तुम्हाला यांच्या मागे चालायचंय. ते काका हाय करा. हे गाईडच्या मागे तुम्हाला जायचं. गाईडचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे. ओके, सांगा. इकडून आपलं 3.5 किलोमीटरचा ट्रेक आहे. 1 ते 1.5 तास लागतो ट्रेकला जायला इकडून. आणि हा सोपा रूट आहे, एकदम इझी. फक्त एकच रिव्हर क्रॉस करावी लागते इथं. ओके, कुठून चालू होतं? वाघाच्या वाडी घरापासून, माझ्या घरापासून चालू आहे. बोलता आवाज येतोय. ओके, त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हीच रिव्हर आहे. आपल्याला इथे एक रिव्हर लागली. त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ही फर्स्ट रिव्हर इथे एवढी एकच रिव्हर पार करायची आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही या मार्गाने जाताना तुम्हाला एक अशी मोठी नदी लागते. तर आता या नदीसाठी तुम्ही बघू शकता खूप मोठा प्रवाह आहे हिला. तर तुम्हाला ही नदी स्वतः तुमच्या हाताने किंवा तुम्हाला स्वतः हिरोगिरी करून पार करायची नाही. काहीच अशा प्रकारे इथं रिव्हर आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे इथं आपल्याला रिव्हर क्रॉस करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी गाईडचा सपोर्ट घेतल्याशिवाय क्रॉस करू नका प्लीज. रिव्हरला कधी पाण्याला फ्लो येईल काही सांगता येत नाही. तरी तुम्ही शक्यता प्लीज गाईडन्सने चला. ओके, बघू शकता माझ्यासोबत मी या दादाच्या सपोर्टने ही रिव्हर पार करतोय. हे दादा आपल्याला रिव्हर पार करण्यासाठी हेल्प करत आहे. जेव्हा तुम्हाला ही रिव्हर पार करायची नदीला खूप सारा फ्लो असतो. फ्लो असल्यामुळे तुम्हाला हाताला हात धरून चालायचे. बिलकुलही तुम्हाला स्वतः एकटं चालायचं नाही. एकटं चालल्यावर तुम्हाला हा फ्लो कधीही वाहून घेऊन जाऊ शकतो आणि खाली तुम्हाला तिकडे खूप काढू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित एकमेकाच्या हात धरून चालायचं. ह्या रूटने तुम्हाला जास्त काय नदी भेटणार नाही. ही एकच नदी भेटणार आहे आणि तुम्हाला ती एकच व्यवस्थित पार करायची. असा होता अशा लेडीज सारखा असं एकटी येते केव्हा हात सोडणार. एकटी येते, थोडं खोटं बोलतो. मॅडमला पण बघा, या मॅडम पण एकटा येत आहे. तुम्ही यांना बघू शकता ते किती हसताय. ठीक आहे, तुम्ही जेव्हा रिव्हर क्रॉस करताना तुम्हाला बिलकुल असं करायचं नाहीये. तुम्ही जेव्हा कॅमेरा घेऊन उभं असाल तुम्हाला कधी फ्लो वाहून घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे कॅमेरा घेऊन कधी चालायचं नाहीये. ज्या टायमाला आमची समोरची साखळी गेली ती 2-2 जणांची गेली. इथून तुम्ही बघू शकता यांचं मित्रप्रेम बघू शकता. युनिटी यांचं मित्रप्रेम बघू शकता. प्रत्येकाचा हात धरलेला आहे. कोणी हात सोडला तर वाहून जाऊ शकतो. मॅडम तुम्ही हात सोडा, पाहू आपण वाहून जाता का, पाहू ना. अशी हिरोगिरी करायची नाही. जो अशी हिरोगिरी करणार तो तिकडे भेटणार डायरेक्ट. हिरोगिरी धुआ फेकने में नहीं है, हिरोगिरी हाथ पकड़ के चलने में है. हाँ, मैडम का कहना है ज्यादा लड़की ज्यादा व्यू. मैडम की इस बात के मेरे चैनल को सब्सक्राइब हो जाए. फॉलो करो और ब्लॉक करो. तुम्ही बघू शकता ही
तुम्हाला मी बार बार एकच गोष्ट सांगतोय की तुम्हाला ही ट्रेक खूप सोपी आहे. आम्ही सोप्या ट्रेकच्या मार्गाने आलोय. तुम्हाला गाईड्स दादानी माहिती दिलीच असेल. हा ट्रेक खूप सोपा आहे. आता तुम्ही जसं जसं जवळ जाल तसं तसं तुम्हाला या साईडनं वॉटरफॉलचा आवाज येईल. या जो ट्रेक या ट्रेक वॉटरफॉलकडे जाणारा ट्रेक आहे. या ट्रेकला जाताना तर मजा नाही आहे, पण जसं तुम्ही वॉटरफॉल पाशी जाल त्या टायमाला तुम्हाला तिथलं जे व्ह्यू आहे तो बघून तुम्ही एकदम प्रसन्न व्हाल. जसं जसं आम्ही जंगल त्या साईडनं पूर्ण ट्रेक चालत आलोय. आल्यानंतर समोर तुम्ही बघू शकता डायरेक्ट एक मला एकदम अशी मोठी गर्दी दिसायला बघायला दिसते. ज्या टायमाला तुम्ही त्या साईडने याल तुम्हाला त्या ठिकाणी 2 ऑप्शन भेटतील. एक तुम्ही नदीमध्ये रोप धरून येऊ शकता आणि दुसरं या ठिकाणी वनरलीच्या वरतून रोप लावलेली आहे तिला लटकत तुम्ही या साईडला येऊ शकता. या ठिकाणी आपण इथून चालून येतो. आता वॉटरफॉलकडे चाललोय आपण. वॉटरफॉलकडे जाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बराच असं उंच डोंगर आहे. बघू शकता तुम्ही मागे पूर्ण असं वरती तुम्हाला चालत चालत यायचं आहे इथून. आणि या वरच्या साईडला तुम्हाला थोडीशी ट्रेक करत जायचं आहे. या ठिकाणी पाणी कमी असल्यामुळे तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. जसं आपण आता वॉटरफॉलकडे जातोय. वॉटरफॉलकडे जाताना तुम्हाला ही जी नदी लागते या नदीच्या साईडनं असा ट्रेक करत यायचं आहे. आणि हा पूर्ण ट्रेक नदीच्या साईडनं तुम्हाला असा वॉटरफॉलकडे जातोय. आता सध्या तुम्हाला वॉटरफॉल दिसत नाही, पण आपण जसं जसं जवळ जाऊ तसं तुम्हाला वॉटरफॉल दिसायला लागेल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी खूप असा डेंजर ट्रेक आहे. तुम्हाला इथून चालताना एकदम केअरफुली आणि व्यवस्थित चालायचं आहे. तुम्ही बघू शकता इथून एक छोटीशी एकदम पायवाट आहे आणि या साईडला तुमचा पाय थोडाही घसरला तर तुम्ही डायरेक्ट इथे खाली जाऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला इथून चालताना एकदम व्यवस्थित आणि केअरफुली चालायचं. मित्रांनो, तुम्ही जसं जसं वॉटरफॉलकडे जाल तुम्हाला वॉटरफॉलकडे जाताना खूप असा अवघड ट्रेक लागणार आहे. तुम्ही बघू शकता ह्या नदीच्या पूर्ण तुम्हाला साईडने चालत चालत जायचं. ही जी नदी दिसते ह्या नदीच्या साईडला पूर्ण तुम्हाला असा ट्रेक चालत जाण्यासाठी तुम्हाला थोडंही हे बघा तुम्ही इथून या साईडला बघू शकता थोडाही पाय घसला तुम्ही डायरेक्ट या नदीमध्ये जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला इथून चालताना एकदम व्यवस्थित पकडत एकामेकात हात धरत चालायचे. आता इथून पुढे तुम्हाला आता हा आपला जो मेन व्ह्यू आहे कालू वॉटरफॉलचा तो आता इथे तुम्हाला इथून पुढे एकदम क्लिअर दिसणार. तुम्हाला फक्त लास्ट एवढा हा एक मोठा दगड त्या पलीकडे तुम्ही गेले की तुम्हाला तुम्ही इथेही बघू शकता माझ्या जवळपास कमरा इतकं पाणी. इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली मध्ये कालू वॉटरफॉलचा व्ह्यू एकदम चांगल्या प्रकारे दिसेल. फायनली आपण पोहोचलोय. एक नंबर व्हिडिओला चला. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांभाळून चालायचं कारण ही जी मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता ही पूर्ण जी नदी आहे या नदीच्या ज्या साईडनं पूर्ण तुम्हाला असं डोंगरात छोटासा रस्ता कोरलेला पायवाट ती त्या ठिकाणी तुम्हाला एकदम व्यवस्थित चालत यायचं आहे. आणि हे बघा सपोर्ट करता यायचं. ह्या ठिकाणी तुम्हाला एकदम व्यवस्थित चालत परत या ठिकाणाहून या ठिकाणी परत असं नदीचा खूप प्रवाह आहे. तुम्ही बघू शकता जसं जसं तुम्ही पुढे जाल स्टार्टिंगला आपल्याला बिलकुल मध्यम ट्रेक लागला, पण जसं जसं तुम्ही समोर गेल्यावरती तुम्हाला खूप हार्ड ट्रेक लागतोय. तुमची थोडीही नजर हटली तर दुर्घटना घडली 100%. बघू शकता माझ्या साईडला. आता तुम्ही या साईडला बघू शकता. या साईडला कसं असतं जाणाऱ्यांची पण गर्दी असते येणाऱ्यांची पण गर्दी असते. त्याच्यामुळे तुम्हाला या साईडला गाईड हा खूप महत्त्वाचा आहे कारण हा या नदीला खूप प्रवाह आहे आणि या ठिकाणी एकटा माणूस बिलकुलही चालू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एकामेकाचे हात धरून या ठिकाणी व्यवस्थित चालायचं आहे. तुम्हाला ठिकठिकाणी ज्या ठिकाणी असा जमाव दिसला ज्या ठिकाणी तुम्हाला लोक थांबलेले दिसले समजून घ्यायचं आहे की तुम्हाला पुढे थोडासा अवघड ट्रेक आहे. त्यामुळे तुम्ही घाई करायची नाही, व्यवस्थित जायचं. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता किती भयानक गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये पण व्हिडिओ काढण्यात तुम्ही साहस करते कारण या साईडला ठेवलेलं आहे. तुम्हाला फक्त मला एवढं दाखवायचं तुम्हाला जरी ते यायचं असेल ना तर शनिवार रविवारी बिलकुल येऊ नका कारण एवढी गर्दी असती की तुम्हाला चालता सुद्धा येत नाही. तुम्ही बघू शकता माझ्या मागे.
घंट्यापासून ट्रॅफिक जाम आहे इथे. पुढे जातो. तिथून पण जातो. मी तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करतो. कैमरामैन जल्दी फोकस करो. ये कोई शॉट नहीं. तुम्हाला दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता या साईडला डायरेक्ट नदी आहे आणि या साईडला तुम्हाला चालताना तुम्हाला प्रवाहात चालत जायचं आहे. पण त्या साईडला जाण्यासाठी तुम्हाला पूर्ण डोंगर धरून चालायचं आहे. या साईडला पूर्ण धरून चालत तुम्ही डायरेक्ट हात धरून चालू शकत नाही, कारण नदीला एवढा फ्लो आहे की तुम्ही कधीही त्या पाण्यामध्ये जाऊ शकता. रस्ता पार करसाल जसं पार करसाल तुम्हाला रस्ता पार करताना थोडासा प्रॉब्लेम येईल, पण जसं तुम्ही समोर आले तुम्हाला जो दृश्य दिसेल ना ते सगळ्यात जास्त मनमोहक दृश्य असेल. तुम्ही बघू शकता. फायनली तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण वॉटरफॉल पर्यंत पोहोचलोय. खूप आणि खूप डेंजर ट्रेक आहे हा. तुम्हाला इथे यायचं म्हणलं ना तर कोणाच तरी हेल्पने यावंच लागणार आहे. तुम्ही बघू शकता माझ्यासमोर. आता मी फायनली आपल्या स्पॉटपर्यंत पोहोचतो. जसं जसं मी समोर जाईल तुम्हाला स्पॉट दिसायला लागेल. इथे बघू शकता तुम्ही हा सुंदर असा कालू वॉटरफॉल. हा नजारा तुम्ही जेव्हा बघसाल तुमच्या डोळ्याने तुम्ही पूर्ण तृप्त आणि धन्य होऊन जाल. तुम्ही बघू शकता या ठिकाणी 5 ठिकाणाहून पाणी पडतं. 1, 2, 3, 4 आणि खाली 5. एकदम सुंदर असा नजारा. तुम्हाला हा नजारा बघायला यायचा असेल तर नक्की या, पण त्या सेफ्टीवरती या, कारण या ठिकाणी कुठली तुम्हाला सेफ्टी भेटणार नाही.